नमस्कार. आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ वेणुग्राम. एका निष्पाप 5 वर्षाच्या चिमुडीचा मृतदेह घटप्रभा कॅनलमध्ये आढळल्याने संपूर्ण रायबाग तालुका हादरला आहे. अत्यंत हृदयद्रावक गोष्ट म्हणजे या मुलीचा संशयित खुनी तिचा चुलत भाऊ निघाला आहे. निपनाळ गावातील ही घटना ऐकून गावकऱ्यापासून पोलिसांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. 19 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता निष्कर्षमी मडिवाळ ही 5 वर्षाची मुलगी अचानक गायब झाली. तिच्या वडिलांनी तात्काळ रायबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये निष्कर्षमी तिच्या चुलत भावासोबत म्हणजे वडिलांच्या भावाच्या मुलासोबत जाताना दिसून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान राजूने सुरुवातीला खोटं बोलून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितलं की चिमुडी त्याच्या मागे येत असताना घटप्रभा कॅनलमध्ये पडली. पण पोलिसांना हा दावा संशयास्पद वाटला आणि त्याने सखोल तपास केली. शेवटी हल्लूर गावातील बसवनगर येथील एका शेताजवळील झाडीत तिचा मृतदेह सापडला. चिमुडीचा चेहरा पाहून तिच्या नातेवाईकांचा आक्रोश आभाळ फाडून निघाला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी स्तब्ध झाले. आपलाच रक्ताचा नातलग अशा पद्धतीने एखाद्या निष्पाप जीवाचा अंत करू शकतो हे कुणालाही पचनी पडत नाही. राजू सध्या PUC शिक्षण घेत आहे. त्याच्यावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे आणि या भीषण प्रकारामागे आणखी कोणतं कारण होतं याचा शोध घेतला जात आहे. एका निष्पाप जीवाचा असं भयंकर अंत होणं समाजाला अंतर्मुख करणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांपासून आपल्या मुलांचं रक्षण करणं ही आजची सर्वात मोठी गरज बनली आहे. व्हॉइस ऑफ वेणुग्राम तर्फे आम्ही या कृत्याचा निषेध करतो. असे आणखी अपडेटसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ वेणुग्राम.